दिवसाची सुरुवात यशूबरोबर. पुष्कळ वेळा रस्त्यावरून आपण जातो, हायवे कुठे लांब जायचं असेल तर आपण हायवेचा उपयोग करतो आणि अशा वेळेस कुठेतरी ट्रॅफिक वगैरे झालं तर आपण शॉर्टकट नेहमी घेण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या तरी मधल्या रोडने किंवा कच्च्या रोडने आपण जातो. आम्हीसुद्धा मुंबईला जाताना एक असा गावागावामधून जाणारा रस्ता आहे आणि तो डायरेक्टली हायवेला टच होतो आणि ह्यामुळे जवळजवळ आमचे 10 ते 12 किलोमीटर वाचतात. म्हणजे जवळजवळ अर्धा तास तरी आमचा प्रवासामध्ये वाचतो आणि तो शॉर्टकट काही गावांमधून जातो. पण कधीकधी आम्ही त्या गावामध्ये जात असताना कधीकधी तो रस्ता बंद असतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की ह्या रस्त्यावर आता मध्ये काम चालू आहे, त्याच्यामुळे हा रस्ता बंद आहे. पण नंतर हळूहळू कधी विचार करतो की मग त्या आतल्या लोकांचं काय, की जे त्या गावामध्ये राहत आहेत. आणि नंतर असं समजतं की बाहेरच्यांना फक्त बंदी असते, पण जे गावातले आहेत त्यांना तो रस्ता खुला असतो. ते बाजूने जाऊ शकतात किंवा तो रस्ता वापरू शकतात जरी दुरुस्तीचं काम चालू आहे तसे. ते तिथलचे लोक आहेत म्हणून त्यांना ही सुविधा मिळते. जुन्या करारामध्ये आपण बघतो की देवाचे यज्ञ करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी विशिष्ट लोकांनाच परमिशन होती. विशिष्ट लोकांना ती परवानगी होती की ते देवाची उपासना करू शकायचे किंवा त्याला यज्ञ द्यायचे. तंबूमध्ये असो किंवा मंदिरामध्ये असो, जो सर्वोच्च याजक आहे तोच त्या आतमध्ये जायचा आणि ते यज्ञ करायचा. दुसऱ्या कोणालाही तशी परमिशन नव्हती किंवा परवानगी नव्हती. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण वधस्तंभावर दिला आपल्या सर्वांसाठी, त्यावेळेस मंदिरातील पडदा मधोमध फाटला आणि देव आणि मानव ह्याच्यामधली जी दुरी होती, जी दरी होती, ती त्याने काढून टाकली आणि आपण डायरेक्टली किंवा आपण देवाबरोबरचा आपला जो संबंध आहे तो त्याने पुन्हा प्रस्थापित करून दिला. आणि देव आणि मानव हा अडथळा जो आहे हा दूर झाला. आम्ही स्वतः कितीही लहान असो, कितीही मोठा असो, प्रत्येकासाठी देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आज आम्ही डायरेक्टली देवाबरोबर बोलू शकतो, त्याची प्रार्थना करू शकतो, त्याच्याकडे काहीतरी मागू शकतो आणि आता कुठलाही अडथळा उरलेला नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 15वे वचन. रोमन्स चॅप्टर 8 and verse 15. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.